नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे, तो आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ज्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत, त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक म्हणजे स्ट्राईक प्राईस, ओके, एक्सपायरी, ओके, त्याच्यानंतर प्रीमियम, लॉट साईज आणि अंडरलाईन, ओके. यातले काही टर्म्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत, पण तरी पण मी पुन्हा या व्हिडिओमध्ये एक सांगणार आहे की त्याचा मीनिंग काय आहे आपण शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. तर पहिल्यांदा काय आहे तर अंडरलाईन. ओके. तर अंडरलाईन म्हणजे काय? तर अंडरलाईन म्हणजे जो ॲक्च्युअल असेट ज्यावर आपला ऑप्शन बेस आहे. ॲक्च्युअल असेट ज्यावर आपला ऑप्शन बेस आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या निफ्टीचा ऑप्शनचा चार्ट पाहत आहोत, तर त्याची व्हॅल्यू कशापासून डिराईव्ह होते? तर ती निफ्टीच्या चार्टपासून त्या प्रीमियमची प्राईस डिराईव्ह होत असते. राईट? सो त्याला आपण म्हणतो अंडरलाईन. म्हणजे निफ्टी ऑप्शन असेल तर त्याचा अंडरलाईन कोणता होतो? तर निफ्टी होतो. ओके. आणि जर रिलायन्सचा ऑप्शन असेल किंवा बँक निफ्टीचा ऑप्शन असेल तर त्याचा अंडरलाईन कोण होतो? तर बँक निफ्टी किंवा रिलायन्सचा स्टॉक. ओके. सो त्याला आपण अंडरलाईन असं म्हणतो. म्हणजे ऑप्शनची प्राईस ही त्या अंडरलाईन ॲसेटपासून डिराईव्ह होत असते. अंडरलाईन ॲसेट म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी जे आपले इंडेक्सेस आहे त्याच्यापासून आपली ऑप्शनची प्राईस डिराईव्ह होत असते. ओके. सो पहिली जी की टर्म आहे आपली ती आहे अंडरलाईन. ओके. त्याच्यानंतर आपली जी सेकंड टर्म आहे ती म्हणजे स्ट्राईक प्राईस. मार्केटमध्ये इंडेक्सनुसार आपली जी स्ट्राईक प्राईस असते ती डिसाईड होत असते. ओके. म्हणजे जर मार्केट आत्ता जर निफ्टी 50 जर 22,500 वरती आहे, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये 22,500ची सी आणि पीची स्ट्राईक प्राईस दिसून येते. ओके. सेम तुम्हाला 22,600ची, 22,700ची, ओके, किंवा 22,550 असे वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस दिसून येतात. ओके. सो आपल्याला जेव्हा पण आपण ऑप्शन बाईंग करत असतो, तेव्हा त्या स्ट्राईक प्राईसमधली एक स्ट्राईक प्राईस चूज करावी लागते. ती कशी चूज करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण ती आपल्याला चूज करावी लागत असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाईंग किंवा सेलिंग करावी लागत असते. ओके. सो त्याला आपण काय म्हणतो? स्ट्राईक प्राईस. ओके. म्हणजे जर 22,000 सी असेल तर 22,000 ही त्याची स्ट्राईक प्राईस झाली. ओके. आता एक्सपायरी समजून घेऊ. ओके. प्रत्येक ऑप्शन चार्टची काही एक्सपायरी असते. ओके. आता निफ्टीची जी एक्सपायरी असते त्याच्यामध्ये वीकली एक्सपायरी असतात आणि एक मंथली एक्सपायरी असते. सो निफ्टीची जी एक्सपायरी असते, जी वीकली एक्सपायरी असते ती एव्हरी ट्यूजडेला असते. ओके. म्हणजे प्रत्येक मंगळवारी वीकली एक्सपायरी असते निफ्टीची. ओके. आणि जर ती त्या दिवशी जर सुट्टी असेल तर ती आधीच्या दिवशी त्याची एक्सपायरी असते. म्हणजे जर ट्यूजडेला किंवा मंगळवारी जर सुट्टी असेल तर त्याची एक्सपायरी सोमवारी असते. ओके. सो निफ्टीची वीकली एक्सपायरी असतात, तशीच मंथली एक्सपायरी असते. मंथली एक्सपायरी कधी असते? तर मंथच्या एंडला जो लास्ट मंगळवार असतो किंवा लास्ट ट्यूजडे असतो, तेव्हा मंथली एक्सपायरी असते. ओके. आणि जसजसं या वीकली एक्सपायरी किंवा मंथली एक्सपायरी जसजशा जवळ येत जातात, तसतसे त्यांची प्रीमियम प्राईस कमी होत जाते. ओके. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की त्यांची प्रीमियम प्राईस हळूहळू टाईम डिकेनुसार कमी होत जाते. ओके. सो निफ्टीमध्ये 2 एक्सपायरी असतात. एक वीकली एक्सपायरी असते आणि एक मंथली एक्सपायरी असते आणि त्या ट्यूजडेला असतात. ओके. आता बँक निफ्टीमध्ये एकच एक्सपायरी असते, ती म्हणजे मंथली एक्सपायरी. ओके. म्हणजे जर मार्केट 50,000 वरती आहे बँक निफ्टी, तर 50,000 सीईचा जो स्ट्राईक प्राईस आपली आहे किंवा जो ऑप्शन चार्ट आहे, त्याची जी एक्सपायरी असते ती डायरेक्टली मंथली असते. म्हणजे मंथच्या लास्ट ट्यूजडेला किंवा मंगळवारी ती तो तो जो ऑप्शन चार्ट असतो, त्याची एक्सपायरी होत असते. ओके. सो बँक निफ्टीची जी एक्सपायरी असते ती एव्हरी मंथच्या लास्ट ट्यूजडेला असते, मंगळवारची असते. ओके. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रीमियम प्राईस, बरोबर. आता आपण जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग करत असतो, तेव्हा आपण प्रीमियम अमाऊंट देऊन त्याच्यामध्ये बाईंग किंवा सेलिंग करत असतो, बरोबर. सो आपण डायरेक्टली इंडेक्समध्ये ट्रेडिंग न करता त्याच्या ऑप्शन्समध्ये आपण ट्रेडिंग करत असतो. तर ऑप्शनमध्ये आपण ट्रेडिंग करतो म्हणजे काय? तर आपण एका प्रीमियम अमाऊंट देऊन तिथं बाईंग किंवा सेलिंग करत असतो, बरोबर. सो त्याला आपण म्हणतो प्रीमियम अमाऊंट. म्हणजे जर मार्केट आत्ता 22,000 वर आहे आणि त्याचा 22,000ची जी स्ट्राईक प्राईस आहे सीईची,
त्याची समजा आत्ता प्राईस ₹100 आहे, तर ₹100 ही त्याची प्रीमियम अमाउंट झाली. ओके, सो याला आपण प्रीमियम अमाउंट म्हणतो. नेक्स्ट आहे लॉट साईज. ओके, तर आता आपण जसं मी म्हणालो की आपण डायरेक्ट इंडेक्समध्ये आपण ट्रेडिंग करू नाही शकत. आपण ऑप्शनच्या चार्टमध्ये जाऊन ट्रेडिंग करत असतो. पण तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट आता त्याची ₹100 जर प्राईस आहे, तर आपण ₹100ची एक क्वांटिटी बाय नाही करू शकत. तिथं एक प्री डिफाईन लॉट साईज असते. त्या लॉट साईजनुसार आपल्याला बाईंग किंवा सेलिंग करावं लागतं. ओके, तर निफ्टीमध्ये जी लॉट साईज आहे, एक लॉट साईज किती आहे तर 65, म्हणजे तुम्हाला तिथं 65 क्वांटिटी परचेस कराव्याच लागतात कंपल्सरी. जर तुम्हाला तिथं बाय करायचं म्हणजे तुम्ही एक लॉट बाय करतात, तर एक लॉटची साईज आहे 65 क्वांटिटी निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीमध्ये आहे तर एक लॉटची साईज आहे 30 क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला तिथं 30 क्वांटिटी कंपल्सरी बाय कराव्या लागतात. त्याला आपण म्हणतो लॉट साईज. ओके, सो या काही बेसिक टर्म्स आहेत. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग चालू करायचं असेल किंवा तुम्ही बिगिनर लेवलला असाल, तर या बेसिक टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो येस, या व्हिडिओमध्ये एवढंच. ओके, सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, आणि अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा. ओके, कंप्लीट व्हिडिओ पहा, कारण एखादा पार्ट पण या व्हिडिओमधला मिस करू नका, कारण हा लर्निंगचा फेस आहे. आत्ता आपण पाया बिल्ड करत आहोत. ओके, जर तुमचा पाया मजबूत असेल, ओके, तर तुम्हाला मार्केटमधनं प्रॉफिट कमावण्यापासून कोणी जळवू शकत नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. मार्केटमधनं पैसे कमवणं एवढं सोपं नाही आहे, पण प्रोसेस फॉलो करा. हळूहळू तुम्ही स्वतःलाच तुमची ग्रोथ तुम्ही पाहत जाणार आणि एके दिवशी तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनणार. ओके, सो येस, स्वतःवरती विश्वास ठेवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.